राज्यातील हवामानाबाबत एक धक्कादायक आणि अत्यंत चिंताजनक अपडेट समोर आली आहे। पुढील काही तासात राज्यातील तब्बल 15 जिल्ह्यांमध्ये निसर्गाचा रौद्र अवतार पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या भागांमध्ये जोरदार वादळ, विजांचा कडकडाट आणि अचानक कोसळणारा अवकाळी पाऊस नागरिकांना हादरवू शकतो। परिस्थिती इतकी गंभीर होणार आहे की अनेक ठिकाणी गारपिटीचाही मोठा इशारा देण्यात आला असून या 15 जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। आज रात्रीपासूनच आकाशात अचानक काळे ढग दाटून येतील, वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढेल, विजांचा कडकडाट सुरू होईल आणि क्षणात पावसाचा तडाखा बसू शकतो। त्यामुळे या 15 जिल्ह्यातील नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। पुढील काही तास हवामानाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकतात। नेमकं कोणत्या त्या 15 जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री पावसाचा इशारा देण्यात आलाय, लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। या भयानक अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याची देखील शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सध्या अनेक ठिकाणी पिके कापणीसाठी तयार आहेत आणि अशा वेळी अवकाळी पाऊस मोठं नुकसान करू शकतो। त्यामुळे आज रात्री हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आकाशात जमा होणारे ढग नेमके किती जोरात बरसतील आणि कोणत्या भागांना त्याचा सर्वाधिक फटका बसेल ते लगेच पुढे पहा। त्यामुळे ते 15 जिल्हे कोणते आहेत आणि या जिल्ह्यातील नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे। आजची रात्र अनेक ठिकाणी पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। येत्या 24 तासांमध्ये या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं मोठं संकट महाराष्ट्रावर चालून येत आहे। मध्यरात्रीत आणि उद्या या अवकाळी पावसाचं चक्रीवादळ मोठं संकट येणार असल्याची अपडेट समोर आली आहे। हवामान खात्याने या 15 जिल्ह्यांना गंभीर रेड अलर्ट जारी केलाय। या भागामध्ये प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। मुंबईच्या दिशेने 150 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे हे आता पुढे सरकू लागले। आज रात्री त्या 8 जिल्ह्यांमध्ये भयंकर अवकाळी पाऊस आणि वादळ घुसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज रात्री अवकाळी पावसास मुसळधारची शक्यता आहे ते अगदी एकाच मिनिटामध्ये पाहून घेणार आहोत। आज रात्री आणि येत्या 12 तासात हा अवकाळी पाऊस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये प्रचंड ताकदीने तुटून पडणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। गेल्या 8 दिवसांपासून महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये मोठा पाऊस पडताना दिसून येतोय। त्यातच आता महाराष्ट्रावर प्रचंड मोठं संकट आज मध्यरात्री या ठिकाणी आलंय। मुंबईसह इतर राज्यांमध्ये अवकाळी पावसासह प्रचंड वादळानं थैमान घेतलाय। तसाच पाऊस आज रात्री 12 जिल्ह्यांमध्ये 12 तासाच्या आत येणार असल्याची माहिती समोर आली आहे। आज आणि उद्या परवा 3 दिवस महाराष्ट्रातील या भागांमध्ये मुसळधार पावसाचा हवामान रेड अलर्ट या ठिकाणी जारी केलाय। 650 किलोमीटर वेगाने हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहे। हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, पुणे, रायगड, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सातारा, सोलापूर, पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला।